छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी बघितलेला आहे। तो मराठाच नाही, त्याच्या अंगावरती काटे येईल असा मूवी आहे। सर्वांनी पाहिला पाहिजे असं आम्हाला वाटतं। छत्रपती संभाजी महाराज यांचं त्याग, यांचं बलिदान खूप लोकांना माहित नाहीये आणि असा रिअल हिरो जो सगळ्या दुनियेला समजला पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज कोण होते, किती मोठे योद्धा होते, त्यांचं कार्य काय होतं आणि त्यांनी जे कार्य केलं ते वयाच्या 22व्या ते वयाच्या 32व्या वर्षापर्यंत, म्हणजे फक्त 10 वर्षातच त्यांनी मुघल सल्तनत उलटपुलट करून टाकली होती। छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पहिला वार बुऱ्हाणपूरवर केला। त्यावेळेस तुम्ही विचार करा, जो पूर्ण हिंदुस्थानवर राज्य करत होता तो औरंगजेब, त्याने त्याचे दिल्लीतले तख्त सोडून इथे महाराष्ट्रात आला केवळ एका व्यक्तीला पकडण्याकरता, ज्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज। हा मूवी बघताना अंगावर अक्षरशः काटे येत होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। महावीरों का खून हमारी नसों में बह रहा है, उसे बहाने की ताकत औरंग में है ही नहीं। जो तख्त के लिए अपने बाप भाई बेटे की जान ले ले, वो हमारा ईमान खरीदेगा। हम मराठा है, मराठा। स्वराज का यह सिंहासन लाखों मराठों के त्याग और बलिदान से बना है। स्वराज किसी एक इंसान की इच्छा नहीं, बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। हिंदवी स्वराज्य भावे हीच श्रींची इच्छा। कल सूर्यास्त तक स्वराज का हर एक मामला यहाँ संगमेश्वर में होगा। रात के अंधेरे में मराठों की सेना अंबे घाट से आग की तरह औरंग की ओर बढ़ेगी। औरंग और उसकी खोखली सल्तनत को जला के राख कर देंगे। जय भवानी। पार्वती पतये। अतिशय खूप सुंदर पद्धतीने हा मूवी बनवलेला आहे। मला वाटतंय आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत हा मूवी बघितलाच पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना तर आवर्जून दाखवावा असा मूवी।